संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा साहित्य संमेलनातही निषेध करण्यात आला। 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये या संदर्भात ठरावही मंजूर झाले। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची या ठरावाद्वारे मागणी करण्यात आली। पाहुयात साहित्य संमेलनामध्ये मांडलेला नेमका ठराव काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू हा पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे। संतोष देशमुखांचा खून, मंत्र्यांचा भ्रष्टाचार आणि हस्तकांची खंडणीखोरी हे मराठी समाजाला लागलेलं ग्रहण। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संतोष देशमुखांच्या खुनामुळे समाजजीवन कमालीचं अस्थिर, असुरक्षित आणि भयभीत। दिवसेंदिवस स्त्रिया, मुली, बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना मनविषण्ण करणाऱ्या। बदलापूर, पुणे, बीड, परभणी, मस्साजोग या ठिकाणच्या बाहेर आलेल्या घटना केवळ हिमनगाचं दिसणारं टोक। महाराष्ट्राबाहेरही देशभर सर्वत्र अनागोंदी, समाज भयभीत। मणिपूर हे त्याचं धगधगतं उदाहरण। सरकार कायदेशीर परिणामकारक कृती करण्याऐवजी फक्त बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करतायत। आणि पंतप्रधानांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता निर्भयतेने जगण्याची हमी द्यावी। राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलेली ही गुंडगिरी आणि राजकारण्यांचा पक्षपातीपणा संपवण्याची गरज आहे। अशा पद्धतीने साहित्य संमेलनामध्ये निषेध करण्यात आलेला आहे विविध या घटनांचा आणि ठरावही पास करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।